पुणे शहर आणि परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली। पुण्यातील पुणे शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर JNPT जात असताना आम्ही एक पुन्हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतलेला आहे आणि हा जो हायवे आहे हा याच्यातलं पहिलं टेंडर आता आम्ही काढणार आहे। खरं म्हणजे माझी इच्छा आहे की मुंबई ते बंगलोर हे 5 तासात पूर्ण करायचं आणि त्यामुळे हा जो नवीन हायवे 10,000 कोटीचा आहे हा पुणे तो मुंबई JNPT प्रेझेंटली हॅज टू पास थ्रू द कंजेस्टेड एरिया ऑफ पनवेल अँड नवी मुंबई। तिथे जाण्याची गरज पडणार नाही। पुण्यातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असून पारंपरिक पद्धतीने रस्ते रुंद करणं शक्य नाही। त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एकाच खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे, असं यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले। पुण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पुरंदर परिसरात नवीन पुणे विकसित करण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचं भूमिपूजन झालं। हे प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मैलाचा दगड ठरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले। पुणे हे आपलं इंजिनिअरिंगचं, स्टार्टअपचं, सगळ्या गोष्टीचं आपलं हब आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, याचं देखील हब पुणेच होणार आहे। आज देशामध्ये जे GCCचं रिव्होल्यूशन सुरू झालेलं आहे, या GCCमध्ये जवळपास 35% GCC या एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी देशातल्या तयार होऊ घातलेल्या आहेत, होत आहेत आणि होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करता जी परिस्थिती बेंगलोरची झाली की आता बेंगलोरला जाताना 2 वेळा लोक विचार करतात, बेंगलोरमध्ये ट्रॅफिकच पुढे जात नाही, ती परिस्थिती पुण्याची होऊ नये म्हणून मला आनंद आहे। माननीय गडकरी साहेब असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, मागच्या काळामध्ये अजितदादा, शिंदे साहेब, आपले चंद्रकांत दादा असतील, आमच्या माधुरीताई असतील, सगळ्यांनी मिळून सातत्याने विचार करून पुण्याला ती परिस्थिती येऊ नये म्हणून आपण अहेड ऑफ द टाइम कसं औषू शकू अशा प्रकारच्या सगळ्या प्रोजेक्ट्सचा आपण कन्सेप्ट केलेला आहे। पायाभूत सुविधांच्या विकासामुळे 2030 पर्यंत पुणे देशाचं ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। नाविन्यपूर्ण BOT मॉडेल अंतर्गत हे प्रकल्प राबवले जात असून यामुळे सरकारला 950 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळणार आहे। भविष्यातील मेट्रो लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रचनेमुळे मेट्रोच्या पायाभूत सुविधांवरील खर्चात सुमारे 40% बचत होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन वेगानं सुरू असून ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। हे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर तसंच चाकण, तळेगाव आणि रांजणगाव औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होणार आहे। वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ, इंधन खर्च आणि प्रदूषणामध्येही घट व्हायला मदत होणार असल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन ऑरेंज सिटी या उपक्रमाचं